जैन कासार समाजाचे अधिवेशन यशस्वी. सांगली जैन कासार समाज या मुख्यत्वे ग्रामीण भागातील प्रत्येक मुख्य शहरात आहे. आज दक्षिण भारत सभा ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकली नाही, परंतु शेती, बागडी, भांडी व्यवसायाबरोबरच नोकरीतही जैन कासार समाज पुढे आहे. जैन कासार समाजाने ग्रामीण भागात जैनत्वाचं खरं अस्तित्व टिकवलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे तज्ज्ञ संचालक डी. पाटील कोल्हापूर, रिजनचे चीफ इंजिनियर स्वप्नील काटकर, संमती सेवा दलाचे संस्थापक जीवनदादा पाटील उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डोरले, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले, सचिव अजित मोहिरे, महावीर द्रुकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिगंबर जैन कासार समाजाचे 7वे अधिवेशन सांगली येथे वरद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहाने झालं. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितली. डोरले म्हणाले, जैन कासार समाजाला या संघटनेने एक सूत्रात बांधलं आहे. एक संघटन शक्ती आज मोठ्या कष्टाने उभी राहिली आहे. धार्मिक अधिष्ठान व पारदर्शक व्यवहार याच्या बळावर संस्था प्रगतीपथावर आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जैन समाज या संस्थेशी जोडला असून विविध प्रश्नांवर या डी. पाटील म्हणाले, जैन कासार समाजाचं कोकणामध्ये फार पूर्वीपासून काम सुरू आहे. या अधिवेशनात विविध ठराव समोर करण्यात आले. तसेच महिला कल्याण समितीच्या वतीने विवाह जुळविताना या ज्वलंत विषयावर परिसंवाद घेता यात अध्यक्ष प्रभाग मांगले, डॉक्टर केतकी धने, करुणा मांगले यांनी वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित वधूवर समाजाला मार्गदर्शन केले. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.